श्री स्वामी समर्थ. वारीला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत संत निवृत्तीनाथ यांचा जीवनकाळ. संत निवृत्तीनाथ कोण होते? तर हे ज्येष्ठ बंधू होते संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताईचे. अनाथ असून यांनी सामाजिक बहिष्कारावर मात करून महाराष्ट्रामध्ये वारीचा संप्रदायाचा पाया घातला. तर त्यांचा जीवनकाळ आपण सोप्या शब्दामध्ये जाणून घेतो आहोत. काल आपण भाग 1 बघितला आहे. आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तर सरळ आपण सुरुवात करूया. संत निवृत्तीनाथ भाग 2. पैठणपासून 8 मैलावर गोदावरी तीरी आपेगाव नावाचे छोटेसे खेडे होते. त्या गावात भागवत भक्त गोविंदपंत व त्यांची पत्नी नीराबाई राहत होते. गोविंदपंतावर वेदांताचे संस्कार झालेले चांगले विभूत न होते. ते नुसते पंडितच नव्हते तर आल्या गेल्याचे चांगले आदरातिथ्यही करीत असत. सगळा आनंद होता. पण पोटी संतान नसल्यामुळे दोघेही पती पत्नी दुःखी होते. योगायोगाने फिरत फिरत गोरक्षनाचे शिष्य गहनीनाथ शंकराचे उपासक, योगमार्गाचे उपासक आपेगावी आले. गोविंदपंत आणि नीराबाईंनी त्यांचे मनोभावे सत्कार केला. त्या जोडप्यांचा सेवाभाव बघून गहिनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योग संप्रदायाची दीक्षा दिली. दोघांनाही कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटले. गहिनीनाथांच्या आशीर्वादाची लवकरच प्रचिती आली. 45 वर्षीय नीराबाईला दिवस गेले. यथावकाश प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मोठ्या कौतुकाने बाळाचे नाव विठ्ठल ठेवले. म्हातारपणीच अपत्य म्हणून नीराबाई विठ्ठलाला जीवापाड जपत असे. विठ्ठल थोडा मोठा झाल्यावर गोविंदपंत भागवत, रामायण, महाभारत, शास्त्रास्त्र ऐकण्यासाठी विठ्ठलाला घेऊन पैठणला जात असत. त्यामुळे विठ्ठलाच्या मनावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार रुजले. गोविंदपंतांकडे कुलकर्णी पद होते. कुलकर्ण्यांचे काम म्हणजे गावचे दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलाची मुंज झाल्यावर गोविंदपंतांनी मुलाला कुलकर्णी पदाचा व्यवहार तर शिकवलाच, त्याचबरोबर अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिशूलपर्णी, पुरुषसूक्त आणि गीतेची संताही दिली. एकदा संता घेत असताना विठ्ठलाने विचारले, बाबा, विरक्ती सेवा म्हणजे काय? पंत म्हणाले, विरक्ती सेवा म्हणजे ज्यांना एकांत राहायला आवडते. विठोबांनी विचार केला, आपल्या घरी तर सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ, त्यामुळे घरी तर एकांतात राहणे शक्य नाही. मग विठ्ठलपंत शंकराच्या मंदिरात जाऊन एकटेच बसायचे. खूप विचार करूनही मार्ग सापडत नव्हता. एकदा काही संन्यासी तापसी शंकराच्या मंदिरात उतरले. विठ्ठलांनी त्यांना असे सतत फिरण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणून. सापडली वाट. विठ्ठलांनी ठरवले, आपणही तीर्थाटन करत संत समागम करत देवाचे आवडते व्हावे. घरी येऊन वडील गोविंदपंतांना 15 वर्षाच्या विठ्ठलाने तीर्थाटनात जायची अनुमती मागितली. ऐकून आईवडिलांना धक्काच बसला. गोविंदपंत गहिनीनाथ यांचे शिष्य होते. त्यांनी विठ्ठलाला अनुमती दिली. आशीर्वाद देत म्हणाले, बाळा, एवढे लक्षात असू दे की आम्ही म्हातारे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असू. नीराबाई रडताना बघून पंत म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासूनच दिसत होते. त्याला उद्या हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर विठ्ठल बाहेर पडले. यात्रा कळत तुळापुरी आले. इंद्रायणीच्या काठी असलेल्या देखण्या अलंकापुरी आले. वरच्या बाजूच्या वनाला सिद्धबेट म्हणतात. किती त्रस्त मनाने गेलेल्या माणसाचे तिथे मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा त्या भूमीचा महिमा आहे. विठ्ठलपंतांचे मन तेथे रमले. पहाटे उठून इंद्रायणी स्नान संध्या करून सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे. नंतर आत्मचिंतन करीत दुपारी गावाहून माधुकरी आणत जेवण झाले की परत चिंतनात मग्न व्हावे. संध्याकाळी सिद्धेश्वर समोर वेगवेगळी स्तोत्रे गावी, अशी त्यांची दिनचर्या चालू होती. अलंकापुरी आळंदीला एक सदाचारी धार्मिक वृत्तीचे कुलकर्णी सिद्धोपंत राहत होते. त्यांचा नेम होता की सिद्धेश्वर शंकराचे दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही. नेहमीप्रमाणे त्या दिवशी ते शंकराचे दर्शन घेऊन बाहेर आले. तोच त्यांना समोरच्या ओरीत गंभीर स्पष्ट नेटके आवाजात महिम स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत दिसले. इतक्या मधुर स्वरात स्तोत्र ऐकून सिद्धोपंतांचे मन भरून गेले. त्यांनी विठ्ठलपंतांची चौकशी केली. विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती बघून मनात काही एक योजना ठरवून दुसऱ्या दिवसाचे आग्रहाचे जेवणाचे निमंत्रण दिले. सिद्धोपंत घरी येऊन पत्नी नीराला म्हणाले, आपल्या रुक्मिणीसाठी स्थळ पाहिले. त्यांना उद्याच्या जेवणाचे आमंत्रण दिले.
दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने चारी ठाव स्वयंपाक केला. दुपारी सिद्धोपंत व विठ्ठलपंत जेवायला बसले. रुक्मिणी वाढत होती. विठ्ठलपंतांनी एक नजरसुद्धा तिच्यावर टाकली नाही. जेवण झाल्यावर दोघेही बैठकीत बोलत बसले. बोलता बोलता सिद्धोपंतांनी सहज विचारले, देवळात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या राबता असल्यामुळे तुमच्या साधनेत व्यत्यय येतो. आपल्या घरच्या माडीवरून सिद्धेश्वर स्पष्ट दिसतात. इथे कुणाचा व्यत्यय त्रास होणार नाही. शिवाय क्रमशः